साताऱ्याच्या कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडलाय। कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या शेणोली स्टेशनजवळ दरोडा पडला। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी सिग्नलशी छेडछाड करत हा सिग्नल बंद पाडला। त्यानंतर रेल्वे बंद पडल्यानंतर दरोडेखोरांनी संशयितांचं सोनं आणि मोबाईल असा सुमारे 2.5-3 लाखाचा ऐवज लंपास केलाय। या घटनेची माहिती समजताच कराड तालुका पोलिसांचे रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू आहे। मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात शेनोली स्टेशनजवळ सह्याद्री एक्सप्रेस ही कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेवर दरोडा पडला आहे। संशयितांनी 3 प्रवाशांचे सुमारे 1.5 तोळ्यांचे सोने आणि मोबाईल लंपास केला आहे। शेनोली स्टेशन परिसरातील सिग्नल यंत्रणेत बिघाड करून हा गुन्हा करण्यात आला आहे। सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्यामुळे शेनोली स्टेशन पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर रेल्वे थांबली होती आणि याच संधीचा फायदा उठवत संशयितांनी हा गुन्हा केला आहे। या गुन्ह्यानंतर कराड तालुका पोलीस, रेल्वे पोलीस, मिरज रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। आज दिवसभर रेल्वे पोलिसांकडून या प्रकाराची कसून चौकशी सुरू आहे। या परिसरातील CCTV तसेच अन्य माहिती उपलब्ध करण्याचं काम रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र संशयितांचा माग अद्यापही लागलेला नाही। मात्र असं असलं तरी या घटनेने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड।